नमस्कार, मी संकेत आवटे. ऑप्शन्समध्ये काम करायचं आहे, पण ऑप्शन ट्रेडिंग करताना ऑप्शन चेन वाचता येत नाही. ऑप्शन चेन काय असते, ती कसं काम करते, ॲक्च्युली ऑप्शन्समध्ये काम करताना ऑप्शन चेनचा वापर करून कशा प्रकारे ॲक्च्युअल स्ट्राईक प्राईस आपण निवडू शकतो, कशा प्रकारे आपण पैसा कमवू शकतो, कशा प्रकारे लॉस होण्यापासून वाचू शकतो, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल कशा प्रकारे बेसिकली ड्रॉ केले जातात, हे सगळं इन डेप्थ आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतोय. ॲक्च्युली जर मला ऑप्शन चेन बघायची असेल तर मी सिम्पली सर्च करेन ऑप्शन चेन. जसं तुम्ही ऑप्शन चेन सर्च कराल, इथं NSEची वेबसाईट दिसेल. या NSEच्या वेबसाईट थ्रू तुम्ही ऑप्शन चेनमध्ये एंट्री घेऊ शकता. सो जर मला ऑप्शन चेन मधल्या काही गोष्टी चेक करायच्या असतील तर यामध्ये मेनली मी काय काय चेक करणार, तर यामध्ये बेसिकली मेजरली आपण ज्या गोष्टी बघतो त्या गोष्टी इथं तुम्हाला ब्ल्यू लाईनमध्ये दिसतील. आता इथं मी काय करू शकतो, निफ्टीच्या ऐवजी वेगवेगळे स्टॉक निवडू शकतो. फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे काय तुम्हाला निवडायचं आहे. समजा मला बँक निफ्टीची ऑप्शन चेन बघायची आहे, इथं मी बँक निफ्टीची ऑप्शन चेन बघू शकतो. इक्विटीच्या ऐवजी समजा तुम्हाला करन्सीची बघायची आहे, इंटरेस्ट रेट्स बघायचे आहेत, कमोडिटीज बघायचे आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. पण आपण मेजरली काम करतो स्टॉक्समध्ये. सो मी निफ्टी मेजरली आपण ज्यामध्ये ट्रेड करतो. जर तुम्हाला पर्टिक्युलर एखादा स्टॉक बघायचा असेल तर तुम्ही इथं स्टॉक पण निवडू शकता. आरती इंडस्ट्रीज, ABB, कुठलाही स्टॉक, ACC असेल किंवा AU बँक असेल, तुम्हाला ज्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं आहे त्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही इकडे ट्रेड करू शकता. फेडरल बँक वगैरे जे जे लिस्टेड स्टॉक आहेत निफ्टीमध्ये ते सगळे तुम्हाला इथं दिसतील, ज्यामधून तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करता येतं. बाय द वे मला निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे म्हणून मी फक्त निफ्टी सिलेक्ट केले. इथं आम्हाला एक्सपायरी दिसते. समजा 20 तारखेला एक्सपायरी आहे, 27ला एक्सपायरी आहे. प्रत्येक गुरुवारी एक्सपायरी असते निफ्टीची. स्टॉकची एक्सपायरी महिन्यातून एकदा असते. बट बँक निफ्टी सेम एक्सपायरी गुरुवारी होते. फिन निफ्टीची एक्सपायरी वेगळी असते. अशा प्रकारे स्टॉकची एक्सपायरी वेगळी असते. स्टॉकची एक्सपायरी महिन्यातून एकदाच होते. बट इंडेक्सची एक्सपायरी प्रत्येक आठवड्यातून एकदा होते आणि वेगवेगळ्या वारी. आता समजा गुरुवारी ऑफ असेल तर बुधवारी होऊ शकते, शुक्रवारी होऊ शकते. डिपेंड ऑन दी सिच्युएशन असतं. सो जनरली हे सगळं गुरुवारीच होतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत यावर थोडीशी नजर फिरवूया. OI म्हणजेच काय, ओपन इंटरेस्ट. किती ओपन इंटरेस्ट आहे तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. तो पुढे बघताना मी इन डेप्थ पुढे सांगतच जाईन. चेंज इन OI, यामध्ये किती चेंज झाला आजच्या दिवसामध्ये तो इथं दिसतो. इथे व्हॉल्यूम दिसतो. टोटल व्हॉल्यूम किती आहे ते तुम्हाला दिसेल. IV इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी एक जबरदस्त विषय आहे. यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू शकतो. जवळपास अर्ध्या तासाचा एवढी जास्त इन्फॉर्मेशन आपण IV बद्दल घेऊ शकतो. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी हा एक डीप सब्जेक्ट आहे. बोलल तेवढं याबद्दल कमी आहे. पण जर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा IV. एक पुढचा पार्ट बनवेन आणि डायरेक्ट IV बद्दल एक सेपरेट लेक्चर बनवेन, ज्यामधून तुम्हाला समजेल की IVचा वापर करून स्मार्टली ट्रेड सुद्धा करता येतं. याच्या पुढे LTP, लास्ट ट्रेडेड प्राइस, म्हणजे आता प्राइस काय सुरू आहे त्या पर्टिक्युलर स्टॉकची, त्या पर्टिक्युलर ऑप्शनची, त्या पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसची, हे LTP सांगत असतो. यामध्ये झालेला चेंज इथं पाहायला मिळेल. बीड क्वांटिटी, किती क्वांटिटीची बीड लागलेली आहे हे तुम्हाला दिसतं. इथं तुम्हाला दिसेल बीड, इथे तुम्हाला दिसेल आस्क. किती प्राइसला, किती रुपयाला, इथं या क्वांटिटी तुम्हाला इथं त्या पाहायला मिळत आहेत. त्याबद्दल पण मी पुढे हळूहळू सांगणारच आहे. आज क्वांटिटी इथे तुम्हाला दिसेल. इथे आहे स्ट्राईक. ऍक्च्युअली स्ट्राईक प्राइस काय आहे हे तुम्हाला इथं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, समजा मला 16,000चा कॉल बाय करायचा आहे, 16,000चा पुट बाय करायचा आहे. मग या सगळ्या स्ट्राईक प्राइजेस आहेत, या तुम्हाला इथं दिसत आहेत. 16,200, 16,400, 16,500 या सगळ्या आहेत स्ट्राईक प्राइस. या स्ट्राईक प्राइस निवडून तुम्ही त्याचा जो काही इथं प्रीमियम दिसेल त्या प्रीमियम नुसार तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता. इथं त्याच्या वेगवेगळ्या LTPs असतात. थोडंसं खाली गेल्यानंतर मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अजून दाखवेनच. जे काही आपण पाहिलं हे सगळं कॉल्स आहे. कॉल म्हणजे काय, C म्हणजे कॉल हे तर माहित आहे. E म्हणजे काय, E म्हणजे युरोपियन. हे युरोपियन कडून हे सगळं आलेलं आहे. त्याबद्दल जास्त आता चर्चा करायला नको. अमेरिकन पण आहे, CAPA पण आहे. त्याबद्दल आता जास्त थेरॉटिकल माहिती घेऊन काही घंटा त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही आहे. बट प्रॅक्टिकली ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. CE म्हणजे कॉल, PE म्हणजे पुट. हे एक बेसिक डोक्यामध्ये ठेवा. कॉल मी का बाय करणार, कॉल मी जेव्हा बाय करणार तेव्हा माझा समज असा असेल की हा पर्टिक्युलर स्टॉक इथून वर जाईल म्हणून मी कॉल बाय करणार.
जर मला वाटत असेल हा पर्टिक्युलर स्टॉक इथून खाली येणार तर मी पुट बाय करणार. म्हणजेच अप साइड व्ह्यू असेल तर मी कॉल बाय करू शकतो, डाऊन साइड व्ह्यू असेल तर मी पुट बाय करू शकतो. जेव्हा मी कॉल बाय करेन आणि मार्केट वर जाईल तर मला प्रॉफिट होणार, पण कॉल बाय करून जर मार्केट खाली पडत असेल तर मला लॉस होणार. वाईस वर्सा पुट बाय करून जेव्हा मार्केट खाली जाईल तेव्हा मला प्रॉफिट होणार, पण जर मार्केट वर जात असेल तर मला लॉस होणार. अशा प्रकारे कॉल अँड पुट काम करत असतो. जसं आपण बघितलं इथे सगळे कॉल्स आहेत, सेम इकडे तुम्हाला पुट पाहायला मिळणार. पुटमध्ये सुद्धा बीड क्वांटिटी, बीड आस्क क्वांटिटी यामध्ये झालेला चेंज, LTP, IV, व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट हा इथं आपल्याला पाहायला मिळतोय. चला तर आता सध्या मार्केट काय सुरू आहे आणि यामध्ये कशा प्रकारे आपण स्ट्राईक प्राइजेस निवडू शकतो, काय मार्केटची कंडिशन आहे हे आपण पहिल्यांदा बघूयात. बट त्याआधी बेसिकली मी तुम्हाला चार्ट ओपन करून दाखवतो निफ्टी 50चा. हा आहे निफ्टी 50चा चार्ट. सध्या जर LTP बघितली तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल 17,661 रुपये आता सध्या याची प्राइस सुरू आहे, किंवा निफ्टी ट्रेड करतोय 17,661 रुपयांना. पण जर ऑप्शन चेन मध्ये आपण गेलो तर 17,661 असं काही तुम्हाला दिसणार नाही. इकडे ज्या प्राइजेस असतात स्ट्राईक प्राइजेस त्या 50 रुपयांनी चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे काय 17,300, 17,350, 17,400, 17,450, इथं बघा 17,800, 17,850, 17,900, 17,950, म्हणजे 50च्या पटीत याच्यामध्ये चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतो. 50-50नी ही वाढत जाते स्ट्राईक प्राइस. बट आता सध्या सुरू काय आहे रेट 17,661, म्हणून या दरम्यान तो आपल्याला पाहायला मिळतो. 650 आणि 700, 17,650 आणि 17,700 या दोन्हीच्या एक्झॅक्ट दरम्यान ही प्राइस सुरू आहे, म्हणून तुम्हाला इथं LTP पाहायला मिळेल. सध्या स्ट्राईक कुठे सुरू आहे, या दरम्याने सुरू आहे. मग मी या दरम्याने असं का म्हणतोय, बिकॉज इकडे कलर वेगवेगळे आहेत, इकडे कलर वेगळा झालाय. हा कलर तुम्हाला व्हाईट दिसेल, इकडे कलर व्हाईट दिसेल, पण हा थोडासा कलर चेंज झालेला पाहायला मिळतो. हा पण कलर इकडे चेंज झालेला पाहायला मिळतो. बाय द वे या साईडला जे काही आहेत हे सगळे पुट आहेत, या साईडला सगळे जे आहेत ते आहेत कॉल, हे आहेत पुट. बट ऍक्च्युली मला जर ट्रेड करायचा असेल तर मी तो ट्रेड कसा करणार याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. समजा सध्या प्राइस इथं आहे, या दरम्यान आहे, मला वाटतं मार्केट वर जाणार तर मी ॲट द मनीचा कॉल बाय करणार. अरे हो, ॲट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी हे काय आपण बघितलंच नाही. त्याबद्दल थोडीशी चर्चा करू आणि नंतर आपण अजून पुढे जाऊ. समजा आता मला ट्रेड करायचं आहे, मार्केट बेसिकली याच लेवलला ट्रेड करताय आणि मला वाटलं की काहीतरी मुवमेंट येऊ शकते. आता काहीतरी मुवमेंट म्हणजे काय, समजा आता ही LTP सुरू आहे, जसं आपण बघितलं 17,661 रुपयाला मार्केट ट्रेड करताय. मला जर वाटत असेल इथून मार्केट वर जाणार तर मी कॉल बाय करणार, जर मला वाटत असेल मार्केट पडणार तर मी पुट बाय करणार. बट याच्या पुढे जाऊन जर मी समजा इथं बाईंग केलं, कॉल बाय केला, तर कॉल बाय केल्यानंतर हा इथला कॉल, बिकॉज प्राइस पण इथंच आहे, मी कॉल पण इथलाच बाय केला, मग कॉल कुठला बाय करू शकतो मी 17,650 किंवा 17,700, 17,600 हे जे काही तुम्हाला दिसतंय सगळं हे असेल ATM, ॲट द मनी. म्हणजे करंट प्राइस जी सुरू असेल त्याच प्राइसच्या आसपास तुम्ही स्ट्राईक प्राइस निवडता आणि त्याच स्ट्राईक प्राइस नुसार तुम्ही बाईंग करता. याला म्हटलं जातं LTP म्हणजेच ATM. LTP म्हणजे करंट प्राइस सुरू आहे, करंट प्राइसच्या आसपास तुम्ही बाईंग केलं, बाईंग केलेल्या प्राइसच्या आसपासलाच म्हटलं जातं ATM, ॲट द मनी. पण मला वाटतं मार्केट इथून इथं जाईल, मी इथली स्ट्राईक प्राइस बाय करणार. सपोज मी 18,100चा कॉल बाय केला, हा 18,100चा कॉल म्हणजे असेल OTM, आउट ऑफ द मनी. त्याच्यापेक्षा पुढे जातोय म्हणून आउट ऑफ द मनी. प्राइस वाढली तर आउट ऑफ द मनी. जर समजा मला वाटलं मी इथला कॉल बाय करणार आहे, आता हा कॉल कितीचा असेल 17,200चा, हा असेल ITM, इन द मनी. जेवढं खाली याल या रेंज पासून तेवढं तुम्ही ITM मध्ये जाताय आणि वर जाल तसं OTM मध्ये जाताय. करंट प्राइस ATM, वर गेलात OTM, खाली आलात ITM,
ॲट द मनी, इन द मनी, आउट ऑफ द मनी, हे बेसिकली कॉलमध्ये वर्क होतं. जर समजा तुम्ही पुट बाय करत असाल आणि तुम्हाला वाटलं की आता पुट साईडचा मला ट्रेड घ्यायचा आहे आणि त्या पुट साईडच्या ट्रेड वेळी स्ट्राईक प्राइस जर तुम्ही करंट निवडली, सपोज 17,700 निवडली, तर तो असेल ATM. ATM म्हणजे काय? ॲट द मनी. पण OTM आणि ITM यामध्ये वेगळे असतात. आपला व्ह्यू आहे डाऊन साईडचा. इथून जेवढं तुम्ही खाली जाल तो असेल OTM, आउट ऑफ द मनी. फॉर एक्झाम्पल मी तर 17,200 निवडला, तर हा असेल OTM. आणि हे सगळं आपण बोलतोय पुट बद्दल, हे पण लक्षात घ्या. मग अशा आपण कॉल बद्दल बोललो. समजा इथून तुम्हाला वरची अपेक्षा असेल, कुठली असेल? 18,000ची असेल, तर 18,000 ही प्राइस यासाठी असेल ITM म्हणजेच इन द मनी. कंपॅरिझन करायचंच असेल तर तुम्हाला मी कंपॅरिझन पण करून दाखवतो. समजा मी इकडे कॉल बाय करतोय, तर कॉलच्या केसमध्ये इथे 18,000 हा असेल OTM, आउट ऑफ द मनी, आणि ही जी प्राइस असेल ती असेल ITM, इन द मनी. बिकॉज इथून खाली इन द मनी, इथून मार्केट वर जाईल, तसं आउट ऑफ द मनी मध्ये मी जातोय. ही बेसिक साधी सोपी कन्सेप्ट आहे. ऑप्शन चेन मध्ये मी काय करणार? सिम्पली बघणार ओपन इंटरेस्ट किती आहे, किती लॉट इथं सेल केले जातात. मी शब्द वापरला सेल. रिझन काय आहे? ऍक्च्युली बाय करायला पाहिजे ना. लक्षात घ्या, जेव्हा ऑप्शनमध्ये ट्रेड केला जातो, मोठा पैसा जो असतो किंवा ही जी ऑप्शन चेन असते ही पर्टिक्युलरली सेलिंगवर बनवली जाते. सोप्या भाषेत, कॉल बाय करायचा नाही तर त्याला सेल करायचा, पुट बाय करायचा नाही तर त्याला सेल करायचं. उदाहरण दाखवतो. बाय आणि सेल हे काय प्रकरण आहे नवीन? समजा आता सध्या आपण बघितलं, मला 17,600चा कॉल बाय करायचा आहे. मी तर ऍड करतो 17,600चा कॉल. आता यामध्ये तुम्हाला ज्या शंका असतील त्या मला पर्टिक्युलरली विचारू शकता तुम्ही. परत आपण पुढचा पार्ट बनवणार, त्यामध्ये डिस्कशन करूया. सो कमेंट करायला विसरू नका. समजा 17,600चा कॉल मला बाय करायचा आहे. हा एक लॉट आता 103 रुपयाप्रमाणे ट्रेड करतोय. 103 रुपयाला मी काय करतोय? एप्रिल महिन्याची एक्सपायरी, 17,600चा कॉल, याच्या 50 क्वांटिटी. एक लॉट म्हणजे 50 क्वांटिटी. तर बघा, एक लॉट लिहिलंय, क्वांटिटी तर 50 दिसत आहेत. निफ्टीमध्ये 50 क्वांटिटी म्हणजे एक लॉट. बँक निफ्टीमध्ये 25 क्वांटिटी म्हणजे एक लॉट. तो आता चेंज होऊन 15च्या आसपास येतोय. लवकरच तोही चेंज होऊन जाईल. जर तुम्ही लेटने व्हिडिओ बघत असाल तर म्हणून सांगतोय, अजून तो चेंज झालेला नाही. मी एक लॉट बाय करण्यासाठी 103 रुपये प्रमाणे बाय करण्यासाठी मला 5,150 रुपये पे करावे लागतील. सो याचं कॅल्क्युलेशन कसं होतं? 50 क्वांटिटी आहेत गुणिले 103 रुपये प्रमाणे मला बाईंग करावं लागतं. सो याचा आन्सर येईल 5,150 रुपये. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता. एवढी अमाऊंट जर माझ्या डिमॅटमध्ये असेल, देन अँड देन ओनली आय कॅन बाय दिस कॉल. बट जर मला याला शॉर्ट करायचं असेल, सेल करायचं असेल, तर इथं साधं गणित आहे. मी इथूनच करून दाखवणार नाही, मुद्दाम इथे जातोय. बायच्या ऐवजी मी सेल ऑप्शन सिलेक्ट करतोय. जी गोष्ट मला 5,000 रुपयांना मिळणार होती ती आता डायरेक्ट 1,04,000 रुपये द्यावे लागतील. बिकॉज मार्जिन मनी एवढा एक्सपेक्टेड असेल. याचं रिझन मी डिस्कस करतोय. पण इथं पहिला 50च क्वांटिटी आहे, 103च प्राइस आहे, तरी सुद्धा मला 1,04,000 रुपये पे करावे लागतात. बिकॉज तिकडे तेवढी रिस्क इन्व्हॉल्व असते. आता जर मी याचा चार्ट ओपन केला तर मी तेही तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगू शकतो. त्यामध्ये रिस्क असते ब्रोकर साईडला. हा जर चार्ट तुम्ही बघितला, वेगळ्याच पेजवर ओपन करतोय, तर आता याची करंट प्राइस 103 रुपये सुरू आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल. जेव्हा मी कॉल बाय करणार, तो किती रुपयांनी बाय करणार? 103 रुपयांनीच, ज्यासाठी मला 5,100 रुपये वगैरे लागतील. वरची अमाऊंट सोडून द्या. 5,100 रुपयाला जर हे सगळं मला मिळतंय, तर याचा अर्थ काय? 103 वरून जर माझा लॉस झाला तर कुठं होणार? जेव्हा मार्केट खाली जाईल तेव्हा माझा लॉस होणार. मग लॉस किती होऊ शकतो? तर 103 रुपयावरून खाली जाईल तेवढा माझा लॉस. मॅक्स कुठपर्यंत जाऊ शकतो? तर हा मॅक्स 0 होऊ शकतो. मॅक्स म्हणजे माझे पैसे किती लॉसमध्ये जातील? 5,100 रुपयापेक्षा माझा लॉस जास्त होणार नाही. पण जर हा वाढला तर हा अनलिमिटेड वाढू शकतो. कदाचित 500 रुपयाला पण जाईल, कदाचित 1,000ला पण जाईल. म्हणजे किती वाढेल तेवढा वाढू शकतो, त्याला काही लिमिट नाही बेसिकली. आणि हे थेरॉटिकली आहे, प्रॅक्टिकली काय असं होत नाही. तो वाढू शकतो, म्हणजे 100, 150, 200, 250 होईल. पण इन्फिनिटी तर बिलकुल म्हणता येत नाही. पण ऑन पेपर आपल्याला त्याला इन्फिनिटीच म्हणावं लागेल, कारण त्याचे कॅल्क्युलेशन्स तसे आहेत. जेवढा हा वाढेल ना तेवढा आपल्याला सिम्पली प्रॉफिट होणार आहे. बट
लॉसच्या केसेसमध्ये फक्त 5100 होणार आहे. पण जर मी या कॉलला सेल केला असेल तर सेलच्या वेळी 103 रुपयालाच मी सेल करणार, पण मला 1,04,000 रुपये समथिंग मला इथं पे करावे लागत आहेत. ओके, 1,04,000 का पे करावे लागत आहेत? कारण रिझन हे आहे की हा जेवढा खाली येईल तेवढं मला प्रॉफिट होणार आहे. म्हणजे प्रॉफिट मॅक्सिमम किती होऊ शकतं? प्रॉफिट हे मॅक्सिमम मला 5,100 प्लस होऊ शकतं, कारण 103 गुणिले 50. पण जर लॉस झाला तर तो डिफाईन्ड नाही, कारण मार्केट कितीही वर जाऊ शकतं, कितीही वाढू शकतं, पण कमीत कमी काय होणार? 0 होणार. 0 झाला तर मला 5,100 मिळणार, पण वाढत गेला तर काय? मग ही रिस्क कोण घेणार? ब्रोकर घेईल का? तुम्हाला अनडिफाईन्ड लॉस होत असेल, तुम्ही ओव्हरनाईट पोझिशन होल्ड केली असेल तर ब्रोकरला हेवी लॉसेस होणार. म्हणून ब्रोकर तुमच्याकडून एक्स्ट्रा मार्जिन मनी चार्ज करतो. हे एक बेसिक यामागचं लॉजिक आहे. पण जेव्हा आपण ऑप्शन चेनवर जातो तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल की मल्टिपल लेवल्सवर मल्टिपल ओपन इंटरेस्ट असतो, वेगवेगळा ओपन इंटरेस्ट असतो. बघा इथं 2357 क्वांटिटी आहेत, 2635 क्वांटिटी आहेत आणि 2100 आणि इथं 5000, 4000, 8000. जस जसं तुम्ही पुढे जाल तस तसा हा मेजर रेजिस्टन्स म्हणून हा ऍक्ट करेल. 18,200 हा मेजर रेजिस्टन्स आहे, 18,000 हा मेजर रेजिस्टन्स आहे. परत खाली जर आलात तर सपोर्ट कुठं मेजर तुम्हाला पाहायला मिळतो तर इथे 4188, 8,946 म्हणजेच 17,200 ला मेजर सपोर्ट आहे. अशा या गोष्टींचा वापर करून तुम्ही ट्रेड करू शकता. बट एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये अजून ऍडव्हान्स गोष्टी बाकी आहेत. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, अजून ड्रिल डाऊन करायचं, ऍडव्हान्स मध्ये जायचं, कशा प्रकारे ट्रेड घ्यायचं, प्रॉफिटेबल कसं बनायचं, इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऍक्च्युअली त्याचा वापर करून मी कसं काय पैसा कमवू शकतो, अजून ड्रिल डाऊन जर करायचं असेल तर कमेंट करा पार्ट 2. लवकरच मी त्याविषयी व्हिडिओ बनवेन. जर तुमच्या 2000 कमेंट आल्या तर प्रत्येकाच्या कमेंटची आणि लाईकची अपेक्षा आहे. जाता जाता या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल ऍडव्हान्स मध्ये धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.